17व्या शतकाच्या सुरुवातीला मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व पोर्तुगीज या परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रात आपला जम बसवला होता. आणि हेच काय कमी होते की हिंदू धर्मातील चारही वर्णातील लोक तलवारीच्या भयामुळे तर काही प्रसंगी स्वखुशीने, पैसा व मोहामुळे या परकीय सत्तेचीच सेवा करायला लागले होते. आपलेच बल, बुद्धिमत्ता व चातुर्य आपल्यावरच अन्याय करू पाहणाऱ्या या परकीयांसाठी वापरले जात होते. अशावेळी स्वधर्माचा स्वाभिमान जागृत होण्यासाठी मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे सांगणारा व परकीय अधर्माविरुद्ध लढण्यासाठी यत्न तो देव जाणावा असेही सांगणारा एक संत महाराष्ट्रात होऊन गेला. आजही आपण ह्या संतांनी रचलेल्या आरत्या सर्रास म्हणतो. मग ते गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता असो वा शंकराची लवथवती विक्राळा असो. अर्थात मी समर्थ रामदास स्वामींबद्दल बोलतोय. स. ख. आळतेकर यांनी सन 1933 साली श्री समर्थ चरित्र हा ग्रंथ खूप अभ्यास करून लिहिला. मी हा ग्रंथ वाचला व या ग्रंथातील समर्थांची निगडीत जी जी ठिकाणे व वस्तू मला कव्हर करता आल्या ती ठिकाणे व वस्तू मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. चला सुरू करूयात एक ऐतिहासिक, स्फूर्तिदायक आणि आध्यात्मिक व्हर्च्युअल टूर. सगळ्यात आधी मी निघालो टाकळी, नाशिकला. नाशिक रेल्वे स्टेशनला उतरून मग आलो गोदावरी आणि नंदिनी या नद्यांच्या संगमावर. राणूबाईंची म्हणजेच समर्थांच्या मातोश्रींची अशी इच्छा होती की समर्थांनी लग्न करावं. म्हणूनच समर्थांच्या वयाच्या 12व्या वर्षी राणूबाईंनी त्यांचं लग्न ठरवलं. लग्नाचा दिवस उजाडला आणि मंगलाष्टक म्हणताना गुरुजींनी शुभमंगल सावधान यापैकी जेव्हा सावधान हा शब्द उच्चारला तत्क्षणी समर्थ लग्न मंडपातून पळून गेले. तेथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरीच्या काठी आले. गोदावरी पोहत ओलांडली आणि मग काठाकाठाने मजल दर मजल करत करत नाशिकच्या पंचवटीस पोचले. याचा अर्थ एका 12 वर्षाच्या मुलाने आसनगाव पासून पंचवटी असे 310 किलोमीटरचं अंतर एकट्याने रानावनातून न माहीत असलेल्या प्रांतातून ट्रॅव्हल केलं होतं. आणि तुम्ही कल्पना करूच शकता की समर्थ जेव्हा लग्न मंडपातून पळाले तेव्हा ते काय घरी जाऊन बॅग पॅक घेऊन आले नव्हते. ह्या अख्ख्या ट्रॅव्हलमध्ये समर्थांकडे फक्त नेसलेलं धोतर आणि अंगावर पांघरण्यासाठी घेतलेलं उत्तरीय या 2च गोष्टी होत्या. असो, जेव्हा समर्थ पंचवटीस पोचले तेव्हा आधी त्यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि मग ह्या संगमावर आले. हा संगम म्हणजे गोदावरी आणि नंदिनी ह्या 2 नद्यांचा संगम. इसवी सन 1620मध्ये समर्थांनी ह्याच पवित्र संगमावर 13 कोटी रामनाम जपाचा संकल्प सोडलेला. आणि ह्याच पवित्र संगमावर समर्थांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. समर्थ या संगमाच्या जवळच असलेल्या एका गुहेत राहायचे. आता ऐका, त्या 12 वर्षांमध्ये समर्थांची दिनचर्या काय असायची. सकाळी आंघोळ, संध्या आणि व्यायाम हे सूर्योदयाआधीच आटोपणे. सूर्योदय होताच 2 प्रहर म्हणजेच 6 तास ह्याच संगमावर कमरे इतक्या पाण्यात उभं राहून जप करणे. ह्यामुळेच त्यावेळी समर्थांचे कमरेच्या खालचे अंग पांढरे दिसत असे. 6 तासांचा जप झाला की ब्रह्मयज्ञ करणे आणि मग पंचवटी गावात माधुकरी मागावयास जाणे, मिळालेल्या अन्नाचा श्रीरामाला नैवेद्य दाखवणे आणि मग आपल्या गुहेत जाऊन भोजन करणे. नंतर पंचवटीत पुराण, कीर्तन, प्रवचन हे ऐकणे आणि मग फायनली आपल्या गुहेत जाऊन विश्रांती करणे. तुम्ही एक गोष्ट नोट केलीत का? समर्थांच्या चरित्रात संध्याकाळच्या भोजनाचा कुठेच उल्लेख नाही. याचाच अर्थ समर्थ दिवसात फक्त एकदा भोजन करीत असत. आणि समर्थांचा हाच दिनक्रम सलग 12 वर्षे चालू होता. पाहुयात तो पवित्र गोदावरी आणि नंदिनीचा संगम.
समर्थांना आपली 12 वर्षांची तपश्चर्या सुरू करून आता 3 वर्ष झाली होती. म्हणजेच इसवी सन 1623ची गोष्ट. आत्ता मागच्या क्लिपमध्ये आपण जिथे जाऊन आलो म्हणजेच गोदावरी आणि नंदिनीच्या संगमावर, त्या संगमावर समर्थ ब्रह्मयज्ञ करत बसले होते. इतक्यात समोर एक सुवासिनीने त्यांना नमस्कार केला. त्यावर समर्थांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तर त्या सुवासिनीने विचारले, ह्या जन्मात की पुढच्या जन्मात? ती बॅक स्टोरी अशी आहे की ह्या सुवासिनीचं नाव होतं अन्नपूर्णाबाई आणि ह्यांचा नवरा मृत पावला होता. म्हणून त्या आपल्या नवऱ्याला घेऊन त्या संगमावर आल्या होत्या आणि लवकरच त्या आपला प्राणत्याग करणार होत्या. पण समोर 15 वर्षांचे समर्थ ब्रह्मयज्ञ करत बसले होते म्हणून त्यांना नमस्कार करायला जावा म्हणून त्या पुढे आलेल्या. सो कमिंग बॅक टू द स्टोरी, जेव्हा समर्थांनी त्यांचा प्रश्न ऐकला तेव्हा ब्रह्मयज्ञ करतच समर्थांनी वर पाहिले आणि त्यांच्या सारा प्रकार लक्षात आला. समर्थांनी अन्नपूर्णाबाईंना आपल्या मृत पतीच्या प्रेताला पुढे आणण्यास सांगितलं. जसेच प्रेत समर्थांच्या जवळ आले, समर्थांनी त्या प्रेतावर गंगेचे उदक शिंपडले आणि राम राम म्हणत ते प्रेत उठले. म्हणजेच 15 वर्षांच्या समर्थांनी या अन्नपूर्णाबाईच्या मृत पतीला जिवंत केले होते. मग समर्थ अन्नपूर्णाबाईस म्हणाले की बाई, मी तुम्हाला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा प्रथम आशीर्वाद दिला आणि आता श्रीराम कृपेने तुम्हाला अधिक 2 पुत्र होते. आणि खरोखरच पुढे अन्नपूर्णाबाईंना एकूण 10 पुत्र झाले म्हणून त्यांचे आडनाव दशपुत्रे असे झाले. अन्नपूर्णाबाईंनी आपला पहिला पुत्र समर्थांना अर्पण केला आणि हा पुत्र म्हणजेच समर्थ शिष्य उद्धव स्वामी. आत्ता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण त्या नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावरून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. आत्ता माझ्या मागे आहे समर्थांनी स्थापन केलेला पहिला मठ, ज्याचे महंत होते उद्धव स्वामी. या पाहूयात टाकळीचा मठ. मग मी निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे. समर्थांचं जन्मस्थान जांब समर्थ. नाशिकवरून तपोवन एक्सप्रेस पकडली. परतूर रेल्वे स्टेशनला उतरून मग निघालो जांब समर्थकडे. परतूर रेल्वे स्टेशनपासून हे 25 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्ही एक प्रायव्हेट ऑटो बुक केले. मंडळी, आत्ता आपण आलो आहोत समर्थांच्या जन्मस्थानी. सूर्याजीपंत ठोसर आणि त्यांच्या पत्नी राणूबाई ह्यांनी
पुत्रप्राप्तीसाठी सूर्यदेवाची 12 वर्षे आराधना केली आणि मग अखेर इसवी सन 1603 साली सूर्यदेवाने मनुष्यरूप धारण करून त्यांना दर्शन दिले. जेव्हा सूर्यदेवाने विचारले वर मागा, तेव्हा राणूबाईंनी सांगितले की मला एक पुत्र व्हावा. त्यावर सूर्यदेव म्हणाले की तुम्हाला 2 पुत्र होतील. एक पुत्र मद अंशे करून होईल आणि दुसरा पुत्र मारुती अंशे करून होईल. पुढच्या वर्षी तुम्हाला रामनवमीच्या उत्सवामध्ये श्रीराम दर्शन होईल. ही गोष्ट झाली इसवी सन 1603 मध्ये. मग पुढे इसवी सन 1605 साली ह्या जोडप्याला पहिला पुत्र प्राप्त झाला. हे म्हणजेच समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर पंत. ह्यांनाच पुढे लोक रामी रामदास आणि श्रेष्ठ या नावाने ओळखू लागले. सूर्यदेवाच्या आशीर्वादाप्रमाणे पहिला पुत्र मदअंश करून होईल, म्हणजेच गंगाधर पंत म्हणजे सूर्याचाच अंश होते. आणि मग पुढे इसवी सन 1608 साली चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीला दुपारी 12 वाजता नारायणाचा जन्म झाला. नारायण ठोसर म्हणजेच ज्यांना आपण श्री समर्थ रामदास स्वामी ह्या नावाने ओळखतो. सूर्यदेवाच्या आशीर्वादाप्रमाणे दुसरा पुत्र होईल तो मारुती अंशे करून होईल असा होता. म्हणूनच समर्थ म्हणजेच हनुमंतांचा अंश. आणि समर्थ चरित्र वाचताना मला अजून एक फन फॅक्ट कळली की समर्थांचा जन्म आणि तुकाराम महाराजांचा जन्म हा एकाच साली म्हणजे इसवी सन 1608 साली झाला. समर्थांच्या बालपणीची एक गोष्ट सांगतो. संत विजय या ग्रंथामधल्या पहिल्या अध्यायात तुम्हाला ही गोष्ट आढळेल. समर्थ लहानपणी खूप चपळ होते. म्हणून जर कोणी त्यांना म्हणाले की बागुलबुवा येऊन भय दाखवेल तर त्यावर समर्थ म्हणायचे मी त्यांनाच मार देईन. असो, आत्ता आपण आलो आहोत त्यांच्या जन्मस्थानी. आधी पाहूयात समर्थांचं घर ज्या ठिकाणी होतं ती वास्तू आणि मग पाहूयात ती खोली जिच्यात समर्थांचा जन्म झाला.